बेरोजगारीवरून युवक काँग्रेसचा हल्लाबोल। चिखलीत उच्च शिक्षितांनी थाटली चहा, वडापाव व फळांची दुकाने। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात बेरोजगारीत झपाट्याने वाढ होत असल्याने चिखलीत युवक काँग्रेसतर्फे 17 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय बेरोजगार दिनी अनोखे व तीव्र आंदोलन छेडण्यात आले। जे आपण निर्देशना करताय, काय सांगणार? सर्वप्रथम आज भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा आज 75वा वाढदिवस। सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि ते शतायुष्य हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना। पण त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आज त्यांना स्मरणार्थ आणण्याची आवश्यकता आहे की जेव्हा ते मुख्यमंत्री होते, तेव्हा जे गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी जनतेला आश्वस्त केलं होतं, आश्वासनं दिली होते आणि आश्वासनं देऊन ते सत्तेत आले। त्यांनी सत्ता भोगली की दरवर्षी ते 2 कोटी सरकारी रोजगार उपलब्ध करतील, सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देतील, युवकांना भरभर रोजगार राहील, असे त्यांनी भरपूरसे वादे केले। आज त्या वाद्यांना जर पाहिलं तर ते निवड जुमलेबाजी अशी झालेली आहे। आज आमच्यासोबत आज काही शिकलेले ग्रॅज्युएट मुलं आहेत। आज त्याच्यातून काही MBA झालेले आहेत, काही इंजिनियर झालेले आहेत, काही ग्रॅज्युएट आहे, काही MCOM BCOM, काही खूप असे मुलं झालेले आहेत। आज त्या पोरांना त्यांच्या शिक्षणानुसार, त्यांच्या पदवीनुसार त्यांना काम नाही आहे। आज त्यांच्याकडे काम नाही, ते आज मजबूर आहेत की त्यांच्या डिग्रीनुसार त्यांना काम मिळत नाही, तर ते मजबूर आहेत, कुठल्याही स्तरावरचं काही काम करायला ते आज मजबूर आहेत। आज याचं उत्तर आज आम्हाला पंतप्रधानांकडून पाहिजे, त्याकरता आज आम्ही इथे आंदोलन करत आहोत। कारण की आजचे युवा खूप संघर्ष करत आहेत, त्यांना नोकरी मिळत नाही। तर हे आपलं मोदी सरकार केवळ रद्दी सरकार आहे, ते काहीच करत नाही आपल्या देशासाठी, युवासाठी। सगळे युवा संघर्ष करत आहेत, फार्मसी, इंजिनिअरिंग, बाकी पण MBA वाले आपण बघत आहोत, MBA चायवाला वगैरे सगळे संघर्ष करत आहेत। एवढ्या डिग्री असूनही मोदी सरकार आपल्यासाठी काहीच करू शकत नाही, युवांसाठी काहीच करू शकत नाही। तर सरकारने काहीतरी करावं। निव्वळ चोर सरकार आपण बघत आहोत, तर नक्कीच आपल्याला काहीतरी बदल घडवण्याची गरज आहे। विकास तर या ठिकाणी भरपूर होतो, शैक्षणिक क्रांती सुद्धा या ठिकाणी करतायत असं म्हणतायत ते। काहीच शैक्षणिक क्रांती म्हणजे चालू नाही आहे, निव्वळ म्हणजे बाजार चालू आहे शिक्षणाचा सध्या। सगळे गव्हर्नमेंट नोकऱ्यांमधून आपण बघत आहात की सगळे पैसे देऊन वगैरे वगैरे सगळे प्रायव्हेट जॉब्स म्हणजे लोकांकडून काढून घेतले जात आहेत। पेपरफुटीचं बघतायत आपण आजकालच्या काळात। अगोदरच्या काळात असं भाजपचं सरकार आहे, निव्वळ म्हणजे आपण दिसण्यापुरतं तरी नाही दाखवावं, ते डायरेक्ट सगळ्या लोकांना दिसत आहेत की हे काय निव्वळ रद्दी सरकार आहे। चौकात उच्च शिक्षित युवकांनी पदवीचा पोशाख घालून इंजिनियर, चायवाला, MBA वडापाववाला, ग्रॅज्युएट फळ विक्रेता असे फलक लावून प्रतिकात्मक दुकाने थाटली। हातात पदव्या असूनही पोटासाठी छोटे व्यवसाय करावे लागतात, ही कडवी वस्तुस्थिती दाखवत कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचा निषेध केला। नोकरी चोर, गद्दी छोड, स्टॉप ओट चोरी, रोजगार द्या अन्यथा सत्ता सोडा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष रिक्की काकडे, तालुका अध्यक्ष अंबादास वाघमारे, समवय्यक प्राध्यापक राजू गवई यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित झालेल्या या आंदोलनातून सरकारने ठोस रोजगार धोरण आखावे आणि तरुणांच्या भविष्यासोबत चाललेला खेळ थांबवावा अशी ठाम मागणी करण्यात आली। साठी असलम हिरीवालेसह रमीज राजा, चिखली।